तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सुप्रिया, ईश्वरी आणि अर्णव या दोघांना म्हणत असते की आम्हाला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. ज्या व्यक्तीने तुझ्या बाबांचा अपघात घडून आणला होता ती व्यक्ती दुसरे तिसरे कुणी नसून राकेशच होता. हे आता संजय काकांनी सांगितलेलं असतं की हो, राकेशनेच माझा अपघात केला होता. हे सगळं ऐकल्यानंतर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे आकाश म्हणत असतो, नम्रता तुला माझं काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे का? तुला समजूनच घ्यायचं नाही आहे का मला? तेव्हा नम्रता म्हणते, नाही, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, तुम्ही प्लीज इथून जा. तेवढ्यातच तिथे शुभो आलेला असतो. तो म्हणतो, तुम्ही दोघेजणं थांबा, थांबा जरा थांबा. हे बघा, मी तुमच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलो आहे. आणि नम्रता, टी व्हीवरती बाहेर ब्रेकिंग न्यूज सुरू आहे. अगं, इंदौरची मुलगी चिडली आहे, रागावली आहे. तर तिच्या रागामुळे ना मुंबईमध्ये इथे प्रलय आला आहे, प्रलय. अगं, तुला माहिती नसेल तर जाऊन बघ जरा. आणि हे घे, दोघेही जणं आईस्क्रीम खा आणि डोकं जरा शांत करा. प्लीज थोडी शांत व्हा. तेव्हा इथे नम्रता म्हणते, नको आहे, मला आईस्क्रीम वगैरे काही नको आहे. तरी इथे नम्रता शुभूचं सुद्धा काही ऐकायला तयार नसते. ही गोष्ट आता आकाशच्या लक्षात आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, आई बाबा, म्हणजे त्या राकेशनेच तो अपघात घडून आणला होता ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की बाबा, तुम्ही बघितलं होतं का राकेशला गाडी चालवताना? तेव्हा संजय काका म्हणतात, हो हो, तर मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय, तो राकेशच होता. म्हणजे ती गाडी तुमच्या गाडीसारखी होती, पण त्याच्यामध्ये बसलेला व्यक्ती राकेशच होता. मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की तो माणूस राकेश होता, या गोष्टीचा अंदाज आम्हाला आलाच होता. पण खरं सांगू का बाबा, त्यावेळेला त्या गाडीमुळे असा काही गैरसमज पसरला होता की मी बिचाऱ्या अर्णव सरांवरती इथे आता संशय घेतला होता. आणि त्यावेळची परिस्थिती खूपच जास्त विचित्र झाली होती. तेव्हा इथे संजय काका म्हणत असतात, हो बाळा, तेव्हा आपला खूप मोठा गैरसमज झाला होता. तेव्हा ईश्वरी उठून उभी राहते, आपल्या बाबांजवळ जाते आणि म्हणत असते, बाबा, त्यावेळेला त्या राकेशने आपल्याला किती त्रास दिला होता ना, त्याचा आपण खूप जास्त त्रास सहन केला आहे. तेव्हा संजय काका आणि ईश्वरी दोघेही खूप जास्त इमोशनल झालेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आजी आलेली असते. ती म्हणत असते, काय झालं ईश्वरी, अगं तू रडतीयस का? तेव्हा अर्णव म्हणत असतो, नाही आजी, काही नाही. तिचे बाबा आता बरे होऊन आलेत ना, ते बोलायला लागलेत म्हणून ती जरा इमोशनल झाले, बाकी काही नाही. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, बरं हे घ्या सुप्रियाताई, बर्फी घ्या बरं, तोंड गोड करा, हे घ्या बर्फी घ्या. तेव्हा सुप्रिया बर्फी घेते, संजय काकासुद्धा बर्फी खायला घेतात. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता राकेश आलेला असतो. राकेशला बघितल्यानंतर सुप्रिया खूपच जास्त रागवलेली असते आणि ती टेन्शनमध्ये सुद्धा आलेली असते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, या जावई बापू या, हे घ्या मिठाई घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणते की नाही थांबा, तुम्ही मिठाई देऊ नका, त्याला मी मिठाई देते. आणि त्यानंतर सुप्रिया राकेशच्या समोर येऊन उभी राहते आणि त्याच्या जोरदार थोबाडीत देते. जेव्हा सुप्रियाने राकेशच्या थोबाडीत दिलेली असते ना, तेव्हा घरातल्या सगळ्या लोकांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे सुप्रिया इतकी शांत, इतकी सरळ आणि अचानकपणे उभी राहून तिने राकेशच्या कशी काय थोबाडीत मारले, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तर इथे आता शुभू म्हणत असतो, नम्रता, अगं जाऊ दे ना सगळं, आता तरी राग सोड ना, जाऊ दे. तुला जर माझं काही ऐकायचंच नसेल ना, तर मी कशाला उगाच तुम्हाला समजवायला येतोय, मी पण जातो आता निघून. तेव्हा आकाश म्हणत असतो, नम्रता, अगं काय वागतेस तू, तुझं तुला तरी कळतंय का? मी ह्या नम्रताला नाही ओळखत, जी मला समजूनच घेत नाही आहे. मी त्या शांत आणि समजूतदार नम्रताला ओळखतो. ती म्हणते तेच तेच नको आहे मला. शांत म्हटलं, समजूतदार म्हटलं की प्रत्येक वेळेला समोरच्या व्यक्तीला गृहीत पकडायचं आणि आपणच समजून घ्यायचं. जाऊ दे, मला कंटाळा आला या सगळ्याचा आता. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, तुला जर तुझंच बोलायचं असेल, मला समजूनच घ्यायचं नसेल,
तर मी इथे थांबून तरी काय करू, कारण आता तुझ्याजवळ बोलण्यात काहीसुद्धा अर्थ नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणते की इशू, बरं चल, आम्ही आता निघतो, आम्हाला निघायला हवं. तेव्हा आजी म्हणते, तुम्ही आत्ताच आलात ना आणि लगेच निघालात, बसा ना थोडा वेळ, थोड्या वेळानंतर जा. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, अहो वहिनी, तुम्ही चहासुद्धा घेतला नाही हो, तुमचा चहासुद्धा थंड झाला, तो तरी घ्या ना तुम्ही. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, नाही नको, आता मला काहीही नको. तेव्हा इथे आजी म्हणतात, थांबा, तुमची ओळख करून देते. आणि आजी म्हणत असतात की हे बघा, हे आहेत जावई बापू आणि हे दोघेजण आहेत ईश्वरीचे आई बाबा. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, पण आम्ही तर एकमेकांना ओळखतो ना, आम्ही ओळखतो त्यांना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आई अगं, पुन्हा एकदा ओळख करून द्यावी लागेल, कारण का जिजूंना सध्या काही आठवत नाही आहे. त्यांची याददाश्त गेले ना, त्यांच्या डोक्याला मार लागला होता म्हणून त्यांची याददाश्त गेले. तेव्हा सुप्रिया म्हणते, अरे देवा, हो का, बरं बरं ठीक आहे, आम्ही आता निघतो मग. मी इथे आपल्या अंजलीताईंची प्रीमेच्युअर डिलिव्हरी झाली म्हणून मी इथे आता स्वामींच्या मठात गेले होते आणि तिथे जाऊन मी एक नवस बोलले बाळासाठी आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या सुखी आयुष्यासाठी, की आता रामनवमी येणार आहे ना, तर इथे पोथी पुराणाचं म्हणजे वाचन वगैरे होईल आणि आता तुम्हाला छोटीशी पूजासुद्धा करावी लागेल. तेव्हा जे सामान वगैरे घ्यायचं असतं त्याची चिठ्ठी सुप्रियाने आजीच्या हातामध्ये दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की तेवढं तुम्ही करून घ्या. आजी म्हणतात की ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं काही अगदी व्यवस्थित करू. त्यानंतर इथे सुप्रिया आणि संजय काका दोघेही घरी यायला निघालेले असतात. तेव्हा राकेश त्यांच्याकडे बघत असताना अशा पद्धतीने बघत असतो की तो त्यांना पहिल्यांदाच बघतोय. तर इथे नम्रता अजूनही रुसून बसलेलीच असते. तेव्हा इथे शुभू येतो आणि म्हणत असतो, ए रडूबाई, अगं काय रडतेस आता, हे घे, मी तुझ्यासाठी कॉफी आणली, ती घे. ती म्हणते, नाही नको, मला कॉफी नको. तो म्हणतो, असं काय गं, मगाशी आईस्क्रीम आणली, तीसुद्धा घेतली नाहीस, आता कॉफीसुद्धा नको म्हणतेस, कॉफीला कोण नको म्हणतं, घे ना गं नम्रता. तेव्हा इथे नम्रता कॉफी घेते आणि ती पितेसुद्धा. तेव्हा इथे शुभू म्हणत असतो की आईस्क्रीम ही नाही खाल्लीस आणि कॉफी आता जबरदस्ती घेतलीस, तर ती कॉफी कशी झाली आहे, त्याच्यामध्ये साखर वगैरे कशी आहे, हे तू मला काही सांगितलंच नाहीस. तेव्हा नम्रता म्हणते, चांगली आहे कॉफी, खरंच छान झाली. तेव्हा शुभू म्हणत असतो की नम्रता, हे बघ, मगाशी तू जे काही वागलीस ना, म्हणजे आकाश तुला मनापासून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण तू त्याचं काही ऐकूनच घेतलं नाहीस. हे बघ, त्याला खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, म्हणून तर तू इथे नाही येऊ शकला. मग तू त्याला समजून का नाही घेतलंस? तेव्हा शुभू म्हणते, नाही, प्रत्येक वेळेला मी समजून का घ्यायचं? एकतर त्यांच्या आईनं आमचं नातं मान्य नाही आहे, त्यामुळे कधीतरी बोलणं गरजेचं होतंच. त्यांनी बोलायला नको का? माझं नम्रतावरती प्रेम आहे, त्यामुळे तिच्या विरोधात मी काही नाही ऐकू शकत. तेव्हा शुभू म्हणतो, ते बरोबर आहे, पण तू एकदा त्याचं ऐकून घ्यायला हवी होतीस, असं शुभू म्हणतो. त्यानंतर इथे आता सुप्रिया ही जायला निघालेली असते. तेव्हा इथे तिला असं वाटत असतं की नेमकं या माणसाला खरोखर काही आठवतंय की नाही, की हे सगळं नाटक आहे, म्हणून ती त्याच्याकडे संशयाने बघत असते. ते लोक आता तिथून निघून गेलेले असतात. ती सगळ्यांना म्हणते, सुप्रिया, बरं आम्ही निघतो, आता उशीर होतोय. आणि त्यानंतर इथे मामा म्हणतात की काय जावई बापू. तेव्हा इथे आता लगेचच राकेश खाली बसतो आणि घाबरतो. मामा म्हणतात, जावई बापू, काय हो, काय झालं, इतके का दचकलात तुम्ही? तेव्हा राकेश म्हणतो, नाही, मला अजून काही आठवत नाही आहे ना, म्हणून मी या लोकांना पहिल्यांदाच बघितलं, मला अजूनही काही नीट आठवत नाही आहे ना, म्हणून. तेव्हा मामा म्हणतात, अहो तुम्ही मला पण ओळखत नाही का? तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो, तुम्ही ते अंजलीचे मामा. तेव्हा मामा म्हणतात, हो अगदी बरोबर, मी अंजलीचा मामा आहे, म्हणजे तुमचाही मामा आहे मी. तुम्ही मला पण ओळखत नाही का? अहो आपण घरातलेच आहोत. तेव्हा इथे अंजली आता आलेली असते. ती म्हणते, अहो चला ना तुम्ही, किती वेळ असे एकटेच इथे बसणार आहात? हे बघा, माझी झोप अजिबात झालेली नाही आहे, तुम्ही आपल्या बाळाला थोडा वेळ घ्या ना. तेव्हा राकेश म्हणतो, नाही, मी नाही येऊ शकत, कारण मी अजून तुम्हाला ओळखलेलं नाही आहे. त्यानंतर इथे
शुभू म्हणत असतो, ए नमे ढमे, अगं जेवायला ये ना नमे ढमे. आता काका काकू आले आणि बघितलं की आपण दोघेजण अजून जेवलेलं नाही तर त्यांना किती बरं राग येईल. तेव्हा ये ना आता आपण जेवून घेऊया. तेव्हा इथे नम्रता म्हणते, मला नकोय जेवायला. तो म्हणतो, अगं असं काय करतेस, बघ तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेले आहेत, तेव्हा आपण जेवून घेऊया ना. तेव्हा इथे आता लगेच शुभू म्हणतो, नम्रता हे बघ, मला याच्यापेक्षा मुलींना मस्का लावता नाही येता. तेव्हा नम्रता म्हणते, हे बघ तुला मस्का लावता येत नाही ना म्हणून तू सिंगल आहेस. तेव्हा शुभू म्हणतो, मी सिंगल असण्याचं खरं कारण तुला सांगू का, तू इंदोर सोडून आलीस ना. ती म्हणते, हो का, म्हणजे मी इंदोर सोडून आले म्हणून तू सिंगल आहेस का. मी जरी इंदोरमध्ये असते ना तरीसुद्धा तुला मी अजिबात भाव दिला नसता. तो म्हणतो, खरंच तू मला भाव दिला नसतास. तेव्हा इथे नम्रता म्हणते, अजिबात नाही. तेव्हा तो म्हणतो, मग मी काय केलं असतं, देवाकडे आहे ना मी आकाश पाटील. आणि लगेच नम्रताकडे बघून म्हणतो, आकाश पाताळ मी एक केलं असतं तुला मिळवण्यासाठी. तेव्हा इथे नम्रता म्हणते, हे बघ तू अशी जोक मारतोस ना त्यामुळे मी तुला कधीच हो म्हणाले नसते, कधीच पटले नसते. त्यानंतर शुभू विचारतो की आता सांग ना, आता जेवायला बस आणि प्लीज सांग ना, तो आकाशला कुठे भेटलीस, तुमचं प्रेम प्रकरण कसं पुढे चालू झालं, प्लीज सांगा ना. तेव्हा इथे आता नम्रता म्हणत असते की त्यांनी मला मार्केटमध्ये बघितलं आणि मग ती भरभरून आकाशबद्दल बोलत असते. त्यानंतर इथे अंजली म्हणत असते, अहो असं काय करताय, मी कुठलंही नातं लादत नाही आहे, पण आपली मुलगी आहे, तिलासुद्धा तुम्हाला घ्यायचं नाही आहे का, प्लीज चला ना बरोबर. तेव्हा इथे राकेश आता नाहीच म्हणत असतो की मी तुम्हाला ओळखतच नाही तर मी तुमच्याबरोबर कसा येऊ, हे बघा तुम्ही मला जबरदस्ती करू नका. तेव्हा ईश्वरी म्हणते, जीजू अहो तुम्हीसुद्धा ताईंना समजून घ्या ना, तुम्हाला काही आठवत नसेल पण ताईंना तर सगळं काही आठवतंय की तुम्ही तिचे मिस्टर आहात, तुमची एक मुलगी आहे, त्यांना तर सगळं काही आठवतंय ना. मग तरीसुद्धा तुम्ही ताईंचं का ऐकत नाही, का त्यांना समजून घेत नाही. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हे बघा इथे येण्याआधीच मी सांगितलं होतं मला नात्यामध्ये अडकवू नका, आधीच मला काही आठवत नाही आहे. तुम्हाला ते मान्य नसेल तर मी आत्ताच्या आता इथून निघून जातो, जाऊ का निघून. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघा प्लीज प्लीज एक मिनिट थांबा, तुम्ही लगेच कुठेही रागावून जाऊ नका. हे बघा मी समजू शकतो राजेश की आता तुम्हाला काही आठवत नाही आहे, पण माझ्या ताईला तुम्ही समजून घ्या ना. मी तुम्हाला सांगितलं होतं ना हे सगळं मी तिच्यासाठी करतोय. अहो तुम्हाला काही आठवत नसेल पण माझ्या ताईला सगळं आठवतंय. मग तुम्ही एकदा तिला समजून घ्या, तिच्यावरती विश्वास ठेवून बघा. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हे बघा मी तुमच्यावरती तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतोय कारण मला तुमच्या बोलण्यामध्ये खरेपणा जाणवतोय अर्णव साहेब. आधी आपलं नातं कसं होतं मला नाही आठवत, पण आता मला तुम्ही जे काही बोलता ते सगळं पटतंय आणि ते मला खरं वाटतंय. त्यानंतर इथे आता अंजली बरोबर राकेश यायला तयार होतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अहो ही बघा ही आहे आपली रूम. तेव्हा राकेश म्हणतो, हे बघा मला हात वगैरे लावू नका, मला ऑकवर्ड होतं. ती म्हणते, बरं बरं ठीक आहे, तुम्हाला काही आठवत नाही आहे ना, मग मी तुम्हाला कधीच हातबीत लावणार नाही. तो म्हणतो, आणि मी वरती तुमच्या बाजूला झोपणारसुद्धा नाही आहे एका बेडवरती, मी खाली इथे झोपणार, तुम्ही प्लीज मला खाली हंतरून घालून द्या. ती म्हणते, हांतरून घालून देते. तुमचं माझ्याबरोबरचं असलेलं नातं तुम्हाला आठवत नाही आहे, पण तुम्ही नव्याने आठवणी बनवा ना. सुरुवात आपल्या बाळापासून करा, ते बाळ तर तुमचंच आहे ना. आता तुम्हाला कितीही आठवत नसलं तरी ते बाळ तुमचंच आहे, त्याच्याबरोबर नवीन नातं सुरू करा ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही झोप येत नसते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर तू अजून झोपली नाहीस का. ईश्वरी म्हणते, नाही सर मी नाही झोपले, पण तुम्हीसुद्धा अजून झोपला नाहीत ना. तो म्हणतो, नाही मी त्या राकेशचाच विचार करतोय, म्हणजे त्याच्यापासून ताईच्या जीवाला धोका आहे ना, म्हणून मला भीती वाटते. तेव्हा ईश्वरी म्हणते, तेच ना सर, मलासुद्धा अंजलीताईंचीच जास्त काळजी वाटते, म्हणून मला झोप येत नाही आहे. सेम पिंच सर. आणि ती त्याला आता पिंच करते. तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय करतेस तू, अगं पिंच काय करतेस, मला दुखलं ना, चिमटा कशाला काढलास. तेव्हा ती म्हणत असते, काय सर इतके तुम्ही जिमला जाता, इतके 100 सूर्यनमस्कार काढता, त्याचबरोबर इतका तुम्ही व्यायाम करता, जिम करता, आणि शेवटीला काय सर, तर तुम्हाला एक चिमटा काय काढला तर तुम्हाला त्रास झाला. ती म्हणत असते की हेल्दी खाऊनसुद्धा तुमचा काही उपयोग नाही आहे. आम्ही बघा
अनहेल्दी खातो पण एकदम सुदृढ. त्यानंतर इथे आता बाळ रडायला लागतं. ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला बाळ रडण्याचा आवाज येतोय का? मला येतोय. तेव्हा इथे राकेशला जाग येते. राकेश म्हणत असतो की बाळ रडतंय आणि बाळाची आई इथे डाराडूर झोपली. झोप लागली वाटतं त्यांना. तेव्हा राकेश येऊन बाळाकडे अशा पद्धतीने बघत असतो जणू काही बाळाला घेऊन तो आता पळूनच जाणार आहे. अशा पद्धतीने तो बघत असतो. तर पुढील भागामध्ये इथे आता राकेशने बाळाला उचलून घेतलेलं असतं आणि तो बाहेर आलेला असतो. तेव्हा अर्णव ईश्वरी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून आता बाहेर आलेले असतात. तेव्हा राकेश बाळाला घेऊन जात असतो. ही गोष्ट अर्णव ईश्वरी आता बघत असतात. तेव्हा अर्णव त्याला अडवायला जात असतो. ईश्वरी म्हणते, थांबा सर, लगेचच त्याच्या समोर जाऊ नका. आधी तो बाळाला कुठे घेऊन जातोय हे आपण बघूया. ह्या बाळाला कसा काय खेळवतोय, बाळाच्या बाबतीत त्याची काय रिॲक्शन आहे ते आपल्याला समजेल ना. राकेशला इथे रंगेहात पकडण्याचा चान्स दुसरा आपल्याला मिळणार नाही आहे. चला आपण राकेशवरती लक्ष ठेवू. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी आता राकेशला शोधत बाहेर येतात. तर इथे राकेश बाळाला घेऊन आता बाहेर अंगणात नसतो. कुठे गेलेला असतो ते इथे अर्णव ईश्वरीला काही कळत नाही. अर्णव म्हणतो, मिसिंदर, राजेश कुठे आहे आणि बाळाला घेऊन कुठे गेला असेल, असा प्रश्न अर्णवला पडलेला असतो.